सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील यांचं स्वागत होत आहे। आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देत आहेत खारघरच्या राजा संस्थेच्या वतीनं। पनवेल महानगरातील आणि विशेषतः खारघर शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपाचे युवा नेते समीरजी एकदम आणि नगरसेविका सचिनाताई त्याचा अर्थ नाहीये। शेवटी या मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहायला येणाऱ्या आमच्या नागरिकांसाठी सर्वसमावेशक विकास होतो का, या ठिकाणी त्यांना असणाऱ्या सुखसोयी उपलब्ध आम्ही करून देऊ शकतो का, हा विचार सुद्धा माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीच्या मनात आहे। आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये अनेक विषयांना हात घालण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातला विषय जो खारघरसाठी आपण मागणी केली, या खारघर शहरामध्ये एक अद्यावत इनडोर आणि आउटडोर स्टेडियम साकारलं गेलं पाहिजे आणि त्याचा उपयोग आमच्या खारघरवासियांना व्हायला पाहिजे। त्याच पद्धतीनं या शहराची संस्कृती जपण्यासाठी त्या ठिकाणी एक चांगलं ऑडिटोरियम नाट्यगृह साकारलं गेलं पाहिजे, ही सुद्धा मागणी त्या निमित्ताने केलेली आहे। त्याचबरोबरीनं या ठिकाणी अनेक जे प्रश्न आहेत, इथल्या नागरिकांचे घरांच्या वाढलेल्या किमतीचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न असतील, या सगळ्या विषयांना हात घालण्याचा आम्ही प्रयत्न केला। खारघर शहर हे दारूबंदी असलेलं शहर असलं पाहिजे, हे एक एज्युकेशनल हब, आध्यात्मिक हब बनत चाललंय आणि अशा वेळेला या शहरामध्ये आजपर्यंत न झालेली दारू विक्री ही आपल्याला टाळता येते का, हा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे। आणि त्यामुळे अशा अनुषंगाने आपण अनेक मागण्या केलेल्या आहेत। त्यांना त्या ठिकाणी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसतोय। त्यामुळे या विषयाचा जो काही पाठपुरावा करायचा तो आम्ही करू। शेवटी या सगळ्या भागामध्ये अनेक विषयांना घेऊन आम्ही काम करतोच आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये समीरजी, संजनाताई आपल्या माध्यमातून जे जे विषय माझ्यापर्यंत येतील ते प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेला मी कार्यकर्ता असणार आहे। शेवटी आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे आमदार होण्याचा बहुमान मला मिळालेला आहे आणि त्यामुळे याचा उपयोग जनसेवेसाठी कसा करून घ्यायचा हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे। आपण जसं सांगाल त्या पद्धतीनं जनतेचे सोडवण्यासाठी आपण सगळे मिळून प्रामाणिक प्रयत्न करू हेच सांगतो। आणि या सामन्यांच्या निमित्तानं जे काही दर्जेदार सामने आपण आयोजित केले, सकाळपासूनच या सामन्यांना सुरुवात झाली आहे, त्यामुळे या सगळ्या आपल्या युवा शक्तीला मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। अरे वा